सकाळी उठल्यापासून ईश्वरीला शाळेत सोडेपर्यंत कामांची गडबड काही संपत नाही. ईश्वरीला एकदा शाळेत सोडून आलं की निवांत बसून पहिला चहा पिऊन घ्यायचा, मग लागायचं घरातल्या कामांना. घरात एवढा सारा पसारा झालेला असतो, तोच उचलता उचलता केवढा टाईम होऊन जातो. आता बेडरूमपासून सुरुवात केलेली. बेड वगैरे आवरला. घरात बघेल तिथे नुसती कपडेच दिसत असतील. पावसामुळे कपडे सुकत नाही, त्यामुळे जिथे जागा भेटेल तिथे नुसती मी कपडेच वाळत घातलेत. आता बेडरूममध्ये पण तसंच आणि हॉलमध्ये पण तसंच. बघेल तिथे नुसती कपडे. आता छोटी मोठी कामं झाल्यावर परत ईश्वरीला शाळेतनं घेऊन यायचं असतं. आता तिला घेऊन येताना मात्र तिच्या गप्पा काही संपत नाही. शाळेत काय काय झालं ते सर्व डिटेल्स आम्हाला द्यायचे असतात. ते सर्व होत आहेत तोपर्यंत मग घरी पोहोचतो. आणि ईश्वरीच्या स्कूलमध्ये ना बुधवार आणि शनिवार शाळेचा ड्रेस नसतो, त्यामुळे तिला कपडे घातलेले. आता घरी न येता पहिलं दुर्वांकडे जायचं असतं, हे आमचं रोजचं ठरलेलं आहे. म्हणजे तुझं माझं पटेन आणि तुझ्या वाचून करमेना अशी आमची गत. आता ईश्वरी दुर्वांकडे गेलेली तोपर्यंत मस्त अशी गरमागरम चपाती आणि भाजी बनवून घेतली. तोपर्यंत दुर्वांच्या आजीने ईश्वरीसाठी मस्त असं चिकन पाठवून दिलेलं. मग तिला चिकन आणि चपाती भरून घेतली. संध्याकाळच्या वेळेस कणकेचे दिवे बनवलेले. आज होती दीपामावस्या, त्यामुळे दिव्यांना स्वच्छ धुवून त्यांची पूजा करायची होती. सर्व तयारी करून घेतली आणि मस्त अशी पूजा करून घेतली. ईश्वरीचं सुद्धा औक्षण करून घेतलं. आपला हा पारंपरिक पद्धत किती छान आहे ना. लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची. आता हे सर्व झाल्यानंतर मग जेवणाची तयारीला सुरुवात केली. जेवणामध्ये मस्त असं डाळ भात भाजी चपाती सर्व काही बनवायचं होतं. ईश्वरीला मात्र भूक लागली, त्यामुळे तिला तूप चपाती खायला दिली. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.